परमात्म्याला स्तुती करून जागा करता आणि हे सगळं तुम्ही करता. तुम्ही कीर्तनरूपी सेवा यासाठीच की अंगीकार दीड म्हणजे काय, सद्गुरूंनी आपला अंगीकार केला पाहिजे तसाच आपणही सद्गुरूचा अंगीकार केला पाहिजे. अंगीकार म्हणजे काय या विषयावर थोडक्यात सद्गुरूंनी घेतलेला परामर्श आपण घेऊया. परमात्मा परमेश्वर निर्गुण निराकार आहे आणि परमात्म्याची सेवा त्याला प्रसन्न जर करून घ्यायचं असेल तर 12 वर्ष कमीत कमी तरी तपश्चर्या करावी लागते, पूजा पाठ करावी लागते, तेव्हा परमात्मा प्रसन्न होतो. आणि परमात्मा प्रसन्न जर झाला तर परमात्मा काय करतो, सद्गुरूकडे पाठवतो. आणि सहजासहजी जर तुम्हाला सद्गुरू प्राप्त झाले असतील तर काय, सर्वात मोठा लाभ जीवनातला यापेक्षा कोणताही दुर्लभ असा लाभ नाही. म्हणून मला असं वाटते आम्ही दैवाचे दास सद्गुरू राया रे. काय सेवा भाव, सुंदर सेवा भाव प्रत्येकाचा. वर्णन करणं तुम्हाला वाटेल अतिशयोक्ती आहे, पण अतिशयोक्ती नाही, सद्गुरूंची कृपा आहे. आणि परमात्मा परमेश्वर कृपा झाली कशावरून, सद्गुरूंची भेट करून दिली. ही सगळ्यात मोठी जीवनातली कृपा आहे परमात्मा परमेश्वराची. देव आणि सद्गुरू दोघांमध्ये ते सामर्थ्य आहे जळजीवांचा उद्धार करणं. अनंत शक्तीचा भांडार म्हणजे सद्गुरू आहे. पण दोघात फरक कोणता आहे तो पाहूया थोडक्यामध्ये. सद्गुरू अनंत शक्तीचा भांडार आहे, पापी ते अभक्त यांचा उद्धार सद्गुरूंनी सहजासहजी केला. पण परमात्मा परमेश्वर तसा नाही आहे. परमात्म्याने सर्व चक्र काढलं आणि कापून टाकले. सहजासहजी उद्धार नाही आहे. भगवंत आणि संतांमध्ये हा फरक आहे. भगवंत एखादी दुःख घेऊन तुम्ही देवाजवळ जर गेले तर परमात्मा परमेश्वर तुमच्या दुःखाचं निरसन करायला वेळ लागल. कारण देव भावाचा भुगेला भावात पाहुणी फुलला संकटी पावे भाविकाला रक्षित से. परमात्म्याचं असं आहे, भाव पाहून देव कृपा करल. संतांचा आणि सद्गुरूचं तसं नाही आहे. एखादी दुःख घेऊन तुम्ही तात्काळ सद्गुरूच्या जवळ जा, सद्गुरू तात्काळ अरे असं आहे का चल घे असं म्हणता. एखाद्या दोन दुकानाची 4 दुकानं होईल, गाड्या वाढतील सद्गुरूच्या कृपेने. तात्काळ दुःख अनेक आमचं संकट म्हणा, तुमचं संकट म्हणा, की अनेक पंजाबी आपण गुरुजींच्या जवळ पाहिलेले आहेत. गुरुजी हे होता वो होता, असं आहे का असं करून टाक. गाव नाही, नाव नाही, ओळखी नाही, काही नाही, कोणी आला तरी भेदभाव अजिबात नाही. पण देवात तसं नाही आहे. देव म्हणतो याचा भाव किती आहे, भाव तिथे देव. म्हणून देव भावाचा भुकेला भावात पाहुणी बोलला संकटी पारे भाविकाला रक्षित से. हा फरक आहे. पापी ते अभक्त, दैत्य ते मातले. दैत्य आणि सामान्य लोकांमध्ये तुमच्यात हाच फरक होता. भगवंतानी कृपा केली, सद्गुरूंनी कृपा केली, सहजासहजी कृपा होत नाही. कारण क्षणिक सुख आणि कायमचं सुख. क्षणिक सुख म्हणजे सद्गुरू म्हणतात शुक्राचार्य क्षणिक सुख आहे, आणि कायमचं सुख म्हणजे बृहस्पती. दोन्ही गुरु आहे. एक गुरु एक देव. सतीश भाऊ काल बोलून गेले की मलाही असं वाटतं की सगळ्यांनी या चांगल्या मार्गामध्ये यावं. आम्ही प्रयत्न करता परंतु येत नाही. का येत नाही? हो, तो मनुष्य सगळं कर्म करतो, हो हवन करतो, पूजा पाठ करतो, स्तोत्र म्हणतो, सगळं म्हणतो, तरी पण कुठे कुठेतरी काम नसं, भाव नसल्यामुळे. देवभावाचा हो केला भाव पाहिजे. श्रद्धा आणि भावने व्यतिरिक्त भक्ती आणि साधना पूर्ण तुम्हाला जाऊ शकत नाही. तुम्ही कितीही साधना करा, श्रद्धा आणि भाव जर नसेल तर साधनेला काहीही उपयोग नाही. विनाजपाची साधना आहे. तुम्ही काहीही करा हो, जप तप सायास, या सगळ्यांचा एकच मेन उद्देश, अनंत लोक एका पायावर उभी राहून तपश्चर्या करतात.
मौन धारण करतात, कोणी भगवंताच्या नावामध्ये तल्लीन होऊन नाचतात, स्वाध्याय जप जाप सगळं करतात. पण याचं फळ म्हणजे एकच आहे, सद्गुरूंची प्राप्ती होणं. आणि सद्गुरूंची प्राप्ती जर तुम्हाला झाली आहे तर काय श्रद्धा भावना टिकून ठेवली पाहिजे. शुक्राचार्य आणि बृहस्पती, क्षणिक सुख आणि कायमचं सुख. शुक्राचार्य आणि बृहस्पती दोन्ही गुरु आहेत. तुम्ही शुक्राचार्य गुरु करा तरी चालेल, पण त्याच्यावर श्रद्धा भावना ठेवा, भरपूर भोग भोगायला मिळतील. परंतु सद्गुरू म्हणतात वासना आणि गरज पूर्ण होऊ शकते, वासना मात्र पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपण काल सुंदर उदाहरण घेतलं, कितीही जेवण करून आलो तरी थांबावंच लागते, चहा प्यावाच लागतो, नाहीतर येताना बेचैन वाटते. पण वासना पूर्ण होत नाही, गरज पूर्ण होते. शुक्राचार्य गुरु म्हणजे वासना आहे, ती कधी पूर्ण होत नाही. मग गुरु कोणता करावा, कसा पाहिजे, परिपूर्ण पाहिजे, अपूर्ण नव्हे. मग हा शुक्राचार्य बोलवतो, तुम्ही या, असं करा तसं करा. आता एवढं बिकट काम आहे, खूप मोठी बिकट परिस्थिती आहे समाजाला. असे अंधश्रद्धेमध्ये बोलवणारे सगळे लोक आहे. समर्थांनी ते काम नाही केलं जीवात, अंधश्रद्धेमध्ये. आणि समाजही मूर्ख आहे. जनादा भवती संताचे स्वरूप नशे भक्ती ज्ञान वैराग्याचा लेस. असे हे गांभीर हे म्हणतात, आमची पूजा करा, आमच्या करून भागवत सप्ताह करून घ्या, असं करा तसं करा. जो सामर्थ्यशाली परमात्मा परमेश्वर आहे, त्याचं भागवत वाचणारा जर पैसे मागत असेल तर हा भिकारी मूर्ख, हा भिकारी साधू होऊ शकत नाही. आणि अशांची सेवा जर आपण करत असू, आपल्याला काय म्हणावं. श्रद्धा वालवते ज्ञान तत्पर्या ज्ञान निग्धा शांती मचली. श्रद्धा ठेवावं कोणावर ठेवावी, बृहस्पती गुरुवर. शुक्राचार्याचा नियम तुम्ही बृहस्पतीला लावता. शुक्राचार्य गुरु ये आमच्याकडे असे अनंत गुरु आहेत, आणि हा नियम तुम्ही इकडे लावता की यांनी मला बोलवलं पाहिजे. काही गरज नाही, कशाला बोलवतील समर्थ, कारण ते समर्थ आहे. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही जा, लाभ आपला करून घ्या, त्यांना गरज नाही आहे. ते तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविनी परोपकारी. आणि हा नियम जर आपण इकडे लावू तर कदापि, आणि चुकाची इथंच होते. जिथं आम्हाला वाहवायची मिळाली, स्तुती केली, आम्ही लगेच तिथं शिपकतो. पण इथं स्तुतीचं कामच नाहीये. संत वाणी तीक्ष्ण काही बोलाची विकारी जनाची विकार जर टाळायचा असेल तर तीक्ष्ण बोलावंच लागतं. कारण कपडा जर साफ करायचा असेल तर चोपड्या गोट्यावर कपडा साफ होत नाही. खरपूस गोटा पाहिजे, आणि खरपूस कोणाला आवडत नाही. म्हणून समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांनी अंगीकार केला म्हणजे काय, प्रत्यक्षामध्ये सद्गुरूंना दर्शन दिलं आणि वचन मागून घेतलेलं आहे. आणि ती अंगीकार कृपा म्हणजे या श्री क्षेत्र गुरुधाम तीर्थाची निर्मिती आहे. या क्षेत्रावर तुम्ही पाय ठेवतात क्षणी परमानंद होतो. कारण हरिओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. मग सद्गुरूंची ओढ जर आम्हाला लागली असेल तर सद्गुरू अंगीकार करतात. सद्गुरूंच्या चरणाची ओढ लागली पाहिजे. जोपर्यंत चरणाची ओढ लागत नाही, पापी से भी पापी होतो, पापी